हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही परेडकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे पुस्तकपालन व लेखाकर्म 11 क्लासला पुस्तकपालन आणि लेखाकर्म यांच्या कीर्द नोंदणी. काय बघत आहे आता? कीर्द नोंदणी आहे की नाही? तर आता आपलं या पहिले आपण बघितलेल्या कीर्द नोंदणीचे नियम. काय बघितलेलं आहे? कीर्द नोंदणीचे नियम. आता आपण बघा, आता काय बघणार आपण? गणित बघणार आहे. एक्झाम्पल नंबर जे पेपर मध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे, जे 11 क्लासला पेपर मध्ये येत असते. तर श्री गणेश यांच्या पंचपुस्तकात कीर्द नोंदणी दर्शवा. श्री गणेश यांच्या पंचपुस्तकामध्ये तुम्हाला त्यांच्या काय नोंदवायचे आहे? कीर्द नोंदणी. तर कीर्द नोंदणीचे जे आपण नियम बघितलेले आहे, म्हणजे तुम्हाला सांगितलेले वास्तविक, नामधारी आणि वैयक्तिक. किती नियम असतात? फक्त वैयक्तिक, वास्तविक आणि नामधारी. वैयक्तिक, वास्तविक आणि नामधारी. हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार पहिले तर आखणी करूया. तर मी आता आवड केलेली आहे. तर बघा, या बाजूला आपण आखूया तिथी. आता हा तिथीचा कॉलम असतो. कोणता कॉलम असतो? तिथीचा. म्हणजे इथं डेट लिहित असतात. काय लिहित असतात बेटा? तारीख लिहित असतात. तर सध्याच्या या एक्झाम्पल मध्ये आपल्याला डेट ही दिलेली नाही आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला डेट सुद्धा राहणार आहे की नाही? तर आपण आता सुरुवातीला बघा, तिथी विवरण, प्र आणि कृ म्हणजे पंचपुष्टांक, आणि हे राशी आणि राशी. बघा, तिथी विवरण, राशी आणि राशी. तिथी विवरण, राशी आणि राशी. अलग लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये सध्या डेट नसल्यामुळे आपल्याला याला तिथीला डेट म्हणत असतात, म्हणून आपण इथं काय करूया? नंबरच देऊया. तर वस्तू खरेदी. वस्तू काय केली? खरेदी. वस्तू काय केली? तुम्ही खरेदी केली. म्हणजे वस्तू येणार आहे, म्हणजे वस्तूचा लेखा नावे करायचा, आणि तुमच्याजवळ रोख काय होणार आहे? गोज आउट जाणार आहे. जाणारी रोख काय करायची? जमा करायची. येत असेल रोख तर नावे करा, तुमच्याजवळून जात असेल तर जमा करा. रोख येत असेल तर काय करायची? नावे करायची, आणि तुमच्याकडून जात असेल तर ती जमा करायची. म्हणजे वस्तूचा लेखा म्हणजे येणारी, हे बघा, वस्तू, खाते किंवा लेखा लिहित असतात. नावे आणि रोख, खाते म्हणजे जात असेल तर हे जमा करायचं. वस्तूचा लेखा नावे करा आणि रोख जात असेल तर जमा करा, म्हणून आपण वस्तूचा लेखा नावे करा, रोख लेखा जमा केलेला आहे. 50,000 50,000. 50,000 50,000. त्यानंतर इथं ब्रॅकेट मध्ये त्याचं नॅरेशन दाखवायचं की फक्त वस्तू खरेदी, म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे कशाबद्दल आहे तेवढंच दाखवायचं आपल्याला. आला का लक्षात? आणि याला एवढंच काय करायचं? क्लोज करायचं. आणि ह्या प्रूफ मध्ये काही लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर पाहता विद्यार्थी 2 नंबरला, गणेश कडून वस्तू खरेदी. कोणाकडून? गणेश कडून. अगर खरेदी व विक्रीमध्ये नाव दिलेलं असेल, गणेश कडून वस्तू खरेदी, खरेदी विक्रीमध्ये नाव दिलेलं असेल, खरेदी विक्रीमध्ये काय दिलेलं असेल? नाव दिलेलं असेल, तर तुम्हाला खरेदी विक्रीत नाव दिलेलं असेल ते नाव घेणे आवश्यक राहते. म्हणजेच तो उधारीचा व्यवहार आहे असं समजावं लागते. कोणता व्यवहार आहे समजावं लागते? उधारीचा व्यवहार दिलेला आहे. कोणतं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे बेटा आपल्याला? उधारीचे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. कोणतं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे? उधारीचे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. गणेश कडून वस्तू खरेदी. मग या वस्तू खरेदी म्हणजे आपल्याकडे वस्तू येत आहे. काय येत आहे बेटा? वस्तू येणार आहे. मग येणारी वस्तू काय करायची? नावे करायची. वस्तू, वस्तू, खाते, नावे. वस्तू, खाते, नावे. आणि गणेश या रोखच्या जागी त्या व्यक्तीचं नाव लिहायला लागेल. गणेश खाते जमा. गणेश खाते जमा. गणेश कडून वस्तू खरेदी केल्याबद्दल. गणेश कडून वस्तू खरेदी केल्याबद्दल. ओके. बघा आता किती ना? 25,000. 25,000. 25,000. 25,000. या पद्धतीच्या आपण जे परीक्षा तुम्हाला पूर्ण कशावरतीच मिळणार नाही. एकदम लेटेस्ट आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला सोप्या आणि साध्या भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, म्हणून सांगतो अभ्यास करा आणि लक्ष द्या. तुम्हाला 100% पेपर मध्ये सोडते. वस्तू विकल्या. आता वस्तू विकल्या, आता समजा तुम्ही वस्तू विकली म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे?
रोख काय मिळणार आहे? रोख. मग येणारी रोख काय करायची? नावे करायची. येत असेल रोख तर काय करायची? नावे करायची. तुमच्यातून जात असेल तर जमा करायची. रोख येत आहे तर नावे करा. येत आहे तर काय करायची? ती नावे. म्हणजे रोख खाते, रोख खाते नावे. रोख खाते नावे. आणि तुमच्याजवळून जाणार काय आहे? वस्तू. म्हणजे वस्तू खाते काय करायचं बेटा? जमा. वस्तू खाते काय करसान? जमा. वस्तू विकल्या बद्दल वस्तू खरेदी केल्या बद्दल हे असं लिहायचं राहिलं तिथं. तर पहा आता आलं लक्षात? वस्तू विकल्या किती? 60,000, 60,000. हे 60,000, 60,000. त्यानंतर पाहता श्यामला वस्तू विकल्या. कोणाला वस्तू विकल्या आपण? श्यामला वस्तू विकल्या. बघ बेटा, श्यामला वस्तू विकल्या आपण. कोणाला वस्तू विकलेल्या आहे? श्यामला. अगर श्यामला वस्तू विकलेल्या असतील तर हे ट्रान्झॅक्शन कोणतं आहे? उधारीचं आहे. हे ट्रान्झॅक्शन कोणतं आहे बेटा? उधारीचं दिलेलं आहे. कोणतं ट्रान्झॅक्शन आहे? उधारीचं. पिंट्या लक्ष दे बाबू. श्यामला वस्तू विकल्या म्हणजे आपण उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे. खरेदी आणि विक्रीमध्ये नाव दिलेलं असेल, खरेदी आणि विक्रीमध्ये तुम्हाला नाव दिलेलं असेल तर ते ट्रान्झॅक्शन कशात असते? उधारीचं. म्हणजे श्यामला आता वस्तू विकलेल्या आहेत. तर 4 नंबरला बघा, या रोखच्या जागी त्या व्यक्तीने आपल्याला रोख पैसा दिलेला नाही. आपल्याजवळून उधारीमध्ये तो खरेदी करून घेऊन चालला गेला. म्हणजेच आपण त्याला सेल केला, विकल्या, त्यांनी खरेदी केलेला. मग या रोखच्या जागी त्या व्यक्तीचं नाव आहे ना 4 नंबरला, 4 नंबरला. हे 4 नंबर. श्याम खाते नावे आणि वस्तू खाते जमा. वस्तू खाते जमा. श्यामला वस्तू विकल्या बद्दल व श्यामला वस्तू विकल्या बद्दल ही गोष्ट लक्षात ठेवायची. 40,000 इथं 40,000, 40,000. बघा आता त्यानंतर 5 नंबर यंत्र खरेदी. आता काय खरेदी केलं तुम्ही? यंत्र खरेदी केलं. काय खरेदी केलेलं? यंत्र. म्हणजे यंत्र येऊन राहिलेलं तुमच्याकडे. काय होत आहे? यंत्र येत आहे. यंत्र येणारी जी संपत्ती असते ही काय? संपत्ती. यंत्र ही तुमची काय? संपत्ती आहे. यंत्र ही तुमची काय? अरे पिंट्या, यंत्र ही तुमची काय? संपत्ती आहे. मग यंत्र येत असेल तर नावे करायची. यंत्र येत असेल तर नावे करायची. मग यंत्र खरेदी केल्यावर तर रोख जाणार आहे. म्हणजेच ती काय करायची? जमा करायची. म्हणून इथे लिहायचं यंत्र खाते नावे रोख खाते जमा. यंत्र खरेदी केल्या बद्दल. समजलं? किती आहे अमाऊंट? 20,000, 20,000. 20,000. त्यानंतर मोबाईल खरेदी. काय केलेला बेटा? मोबाईल खरेदी. आता मोबाईल खरेदी म्हटल्यानंतर मोबाईल जे वस्तू आपण खरेदी करत असतो तर मोबाईल आपल्याकडे येते. मग आपण मोबाईल खरेदी केला म्हणजे आपल्या जवळची रोख काय होते? जाते. कोणी तसंच देणार नाही. तुमचे दात देसान त्याला म्हणसान मोबाईल देता घेणार नाही. सोन्याचे नाही आहे तुमचे दात. तर लक्ष द्या. मोबाईल खरेदी म्हणजेच आपल्याकडे काय येणार आहे? मोबाईल येणार आहे. काय येणार आहे? पिंट्या मोबाईल येणार आहे आणि रोख आपण त्याला देणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? मोबाईल खाते नावे. मोबाईल खाते नावे आणि रोख खाते जमा. रोख खाते जमा. मोबाईल खरेदी केल्या बद्दल अमाऊंट. मोबाईल खरेदी केल्याबद्दल अमाऊंट 70,000, 70,000. आला लक्षात? त्यानंतर पाहता 7. तर बघा आता याचं पहिले हेडिंग राहिलेलं आपलं हे लक्ष नाही येतं. इथं हेडिंग पहिले हेडिंग लिहायचं आहे तुम्हाला. श्री
नेश यांच्या पणजी पुस्तकात पणजी प्रविष्ट्या पणजी पुस्तकात पणजी प्रविष्ट्या श्री गणेशांच्या पणजी पुस्तकात पणजी प्रविष्ट्या जे नाव दिलेलं असेल त्या व्यक्तीचं तिथं दाखवून द्यायचं आहे तुम्हाला. बघा आता हे झालेलं आहे मोबाईल खरेदीपर्यंत आहे की नाही. हा मग त्यानंतर मोबाईल खरेदी. आता बघा आता आपण इथं बघूया तो आखलेलाच आहे तिथं. त्यानंतर इथं आपण एक आखणी करूया. झाला हा एक छोटासा कॉलम. किती नंबर झाले 7 नंबर. फर्निचर खरेदी काय केलेलं आहे बेटा आपण फर्निचर खरेदी काय केलेलं आहे फर्निचर म्हणजे फर्निचर तुमच्याकडे काय होणार आहे येणार आहे आणि तुमच्याजवळून काय जाणार आहे रोख जाणार आहे. अरे फर्निचर येणार रोख जाणार काय येणार आहे फर्निचर येणार रोख जाणार म्हणजेच येणार फर्निचर खाते नावे आणि रोख आपण त्या व्यक्तीला काय देणार रोख देणार म्हणजे रोख खाते जमा. रोख खाते काय करायचं जमा 15,750 फर्निचर खरेदी केल्याबद्दल तुम्ही हे अंदर लिहायचं आणि हे एवढं बंद करायचं. 8 नंबर मोबाईल विकला. अरे मोबाईल विकला तुमच्या जवळ असलेला बेटा तुम्ही अगर मोबाईल विकलेला असेल काय विकलेला असेल मोबाईल तर तुम्ही मोबाईल विकला म्हणजे तुमच्याकडे काय येणार आहे रोख येणार आहे. काय येणार आहे रोख येणार आहे. नाव दिलेलं आहे का त्याच्यामध्ये नाही. नाव दिलेलं आहे का त्यामध्ये नाही. मग मोबाईल मध्ये नाव दिलेलं नसेल तर ते उधारीचं ट्रान्झॅक्शन नाही आहे नगद व्यवहार आहे. कोणता व्यवहार आहे तो नगद व्यवहार आहे. म्हणजेच मोबाईल विकला म्हणजे आपल्याकडे रोख येते रे इंडिया रोख येते. काय ते रोख खाते नावे आणि मोबाईल खाते जमा. किती आहे मोबाईल खाते जमा 14,000. इथं लिहायचं 14,000. आलं लक्षात. मोबाईल विकल्याबद्दल मोबाईल विकल्याबद्दल ओके. हे एवढं बंद. 9 नंबरला आता किती यंत्र विक्री. काय विकलेलं आहे तुम्ही यंत्र विकलं. काय विकलं यंत्र. मग यंत्र विकलं म्हणजे तुमच्याकडे काय येणार आहे रोखच येणार. काय येणार आहे रोख येणार यंत्र जाणार आहे. मग इथं दाखवायचं यंत्र विक्री यंत्र लेख रोख विक्री आहे जे रोख येणार आहे. रोख खाते नावे आणि रोख झाला. यंत्र खाते जमा अमाऊंट 17,000 17,000 यंत्र विकल्याबद्दल यंत्र विकल्याबद्दल आणि हे काय करायचं शेवटी शेवटी काय करायचं क्लोज. आता मी हे इथं चालू केलं आणि हे इकडे या बाजूने घेतलेलं आहे बेटा म्हणून मग आता हे इथं सगळं शेवटी काय करायचं आहे तुम्हाला क्लोज करायचं. म्हणजे बघा हे असं इथून हे असं क्लोज करायचं. आला लक्षात. म्हणजे हे गणित आता इथं संपलं. समजलं का विद्यार्थी मित्रांनो. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या काहीच हरकत नाही. बघा काढला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. जय हिंद जय महाराष्ट्र.